अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवेकडून मलिदा घेतला. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा गंभीर आरोप. खोतकरांनी घेतलेल्या मलिदाचा आकडा लवकरच जाहीर करेल असं वक्तव्य. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेकडून मलिदा घेतला असल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. रावसाहेब दानवेच्या प्रचारातून खोतकर हे गायब होते. मात्र आज दोघांचाही मनोमिलन झाल्यानं खोतकरांनी दानवेचा प्रचार सुरू केलाय. मात्र यासाठी खोतकरांनी मलिदा घेतला असून किती मलिदा घेतला याचा जाहीर आकडा लवकरच जाहीर करेल असं गोरंट्याल म्हणलंय. पाहूया सविस्तर बातमी. सर, आज अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालेलं आहे आणि अखेर खोतकर जे आहे ते दानवेच्या प्रचारामध्ये दिसलेत. मी मागे सांगितलं की हा मनोमिलन नाही आहे, हा मनीमिलन आहे. जोपर्यंत मलिदा त्याच्या खिशात पडत नाही तोपर्यंत तो लोकसभाचा खासदारचा प्रचार करत नाही. हा इतिहास आहे. आणि उत्तमसिंग पासून तर आतापर्यंत जे आम्ही बघतोय तो काय करतो, तिकीट घेतल्यानंतर समोरच्या माणसाला असं दाखवतो मी तुमच्या विरोधात आहे, माझे कार्यकर्ता प्रचार करणार नाही, मी तुमच्यावर नाराज आहे, असं नाटक करतो आणि मलिदा घेतो आणि नंतर प्रचाराला उतरतो. मी या इलेक्शनच्या फॉर्म भरण्या अगोदरच सांगितलं होतं, याला जोपर्यंत मलिदा भेटत नाही तोपर्यंत ते घराबाहेर निघत नाही. आणि ती खरी झाली ती गोष्ट. मी भविष्य केलं तुम्हाला आणि त्याचं सिस्टम माहिती आहे ना मला, त्याचं पूर्ण सिस्टम माहिती आहे. तो काय करतो, कसा प्रचार करतो, काय काय करतो. आता मलिदाचा किती मलिदा घेतला याचाही आकडा तुम्हाला नंतर सांगतो. तुम्ही लवकरच जाहीर करा. मला माहित आहे ना, 13 तारखेला संध्याकाळी मला माहित पडेल याने किती मलिदा घेतला. मागच्या अनेक दिवसांपासून दादांचा प्रचार तुम्ही नव्हता दादांच्या प्रचारामध्ये, मात्र आजपासून तुम्ही पुन्हा प्रचार सुरू झालेला आहे. तुमच्या मनोमिलनाची पुन्हा चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे. हो, राज्यातले माननीय CM DCM साहेबांशी बोलून मी या प्रचारामध्ये उतरलेलो आहे. आणि शेवटी मी शिवसेनेचा उपनेता आहे, त्यामुळे मला तर बंधनकारक. मगाशी दादांनी भाषणामध्ये सांगितले की आमदारकी तुम्हाला देतो, खासदार मला होते, असं नेमकं काय ठरलेलं? आमदार असं म्हणले ते की खासदार तुम्ही व्हा, नंतर आमदार मी होतो, म्हणजे लोकांपर्यंत जाईल असं म्हणले ते. खासदार तुम्ही व्हा, मी आमदार होतो. आता मला वाटतं की ठीक आहे, मी आमदार होऊन बरं आहे, त्यासाठी त्यांनी काम करावं आता पुढे, एवढीच अपेक्षा आहे. पुन्हा आता कशा पद्धतीचा जो प्रचार आहे तो महायुतीचा पुन्हा बघायला मिळणार आहे. 8 तारखेला अमित भाई शहांची सभा आहे. 7 तारखेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सैनिकांचा मेळावा आहे. हे 2 मेळावे मला असं वाटतं की सर्व सैनिकाला बोलून घेणार आणि कामाला लावणार. मिनी भगत होती मिनी भगत आमदार कैलास आरोप केला की तुमची मिनी भगत म्हणजे मनी. यात काय चिल्लर लोकांचं नाव घेता तुम्ही? त्याचं झाला म्हणजे रेग्युलर जाताना नाव घेते त्याचं. मी कशाला विना त्याचं वारंवार नाव घेता, मोठं करतात आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर त्याला बांधील नाही.